अहमदाबाद येथील रानीप मतदान केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गांधीनगरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा हे मतदान करणार आहेत। हे आपण थेट दृश्य पाहतोय। गुजरातमधली काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये दाखल झालेले होते। यानंतर त्यांनी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता ते मतदान करणार आहेत। रानीप मतदान केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदान असतं तर गांधीनगरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा मतदान करणार आहेत। यावेळेला एक छोटासा रोड शो सुद्धा होणार असल्याची माहिती मिळते। दुतर्फा लोकांनी गर्दी केलेली आहे पंतप्रधानांना पाहण्यासाठी। ही गुजरातमधली आपण दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी आपल्या आईची भेट घेतली आणि त्यानंतर ते आता मतदान केंद्रावर दाखल होतील, आपला मतदानाचा हक्क बजावतील। हे आपण थेट दृश्य पाहतोय। गुजरातचा गड पुन्हा राखण्याचं एक मोठं आव्हान मोदी आणि शहा या जोडगोळीसमोर असणार आहे। गेल्या वेळेला गुजरातमध्ये गुजराती जनांनी खरं तर सगळ्या जागा या मोदींच्या पारड्यात टाकलेल्या होत्या। आज गुजरातमध्ये सुद्धा तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय। 26 जागांसाठी सर्व जागांसाठी गुजरातमध्ये खरं तर आज मतदान पार पडतंय। त्यामुळे त्या यावेळेला एक मोठं आव्हान असणार आहे की ते आपला हाच परफॉर्मन्स कायम राखण्याचं। एका जीपमधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत रानीप या त्यांच्या मतदान केंद्रावर। गुजरातचा गड आता यावेळेला भाजपकडनं राखला जातो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, औत्सुक्याचं सुद्धा ठरणार आहे। मतदानापूर्वी नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतलेली आहे। अहमदाबाद येथील रानीप मतदान केंद्रावर आता मोदी आपला मतदानाचा हक्क बजावतील। भाई या सगळ्याबद्दलचे अपडेट देण्यासाठी भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भारती, मोदी हे मतदान केंद्राजवळ दाखल झाल्याचं समजतंय, काय अधिकचा तपशील आहे? दृश्यांमध्ये बघू शकतोय की ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेत। अहमदाबादमधल्या रानीप इथे जे मतदान केंद्र आहे तिथे मोदींचं मतदान असतं। तत्पूर्वी ते गांधीनगरला गेले होते। गांधीनगरला त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली आणि त्यानंतर अगदी मतदान केंद्राच्या जवळ एक छोटासा रोड शो आपण ज्याला म्हणू शकतो असा झाला। उघड्या जीपमध्ये मोदींनी लोकांचं अभिवादन स्वीकारलं। मतदान केंद्राजवळ आधीपासूनच भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत। लोकांचं अभिवादन स्वीकारत ते आता मतदान केंद्रापर्यंत चाललेले आहेत। आज आपल्याला माहिती आहे की जे आपले 7 टप्पे आहेत निवडणुकांचे त्यापैकी सगळ्यात मोठा टप्पा आहे आज 115। नक्कीच
आमच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे या सगळ्याबद्दलच्या अधिक माहिती देत होत्या. भारती, तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. मोदी ज्या लहान मुलीला खेळवत आहेत ती अमित शहांची नात आहे. तेव्हा अहमदाबादमधल्या रानीप मतदान केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत. आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गुजरातचा गड राखण्याचं एक मोठं आव्हान अमित शहा आणि मोदी या जोडगोळीवर असणार आहे. गेल्या वेळेला मतदारांनी भरभरून त्यांना मत दिलेलं होतं. 26 जागा या 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा हाच गड राखण्याचं एक मोठं आव्हान आता भाजपसमोर असणार आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये दाखल झालेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची भेट घेतली, आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर ते रानीप आपल्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत मतदान करण्यासाठी. यावेळेला उघड्या जीपमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल झाले. या अगोदरच या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे उपस्थित होते. नंतर त्यांनी उघड्या जीपमधूनच लोकांचं अभिवादन स्वीकारलं आणि मतदानाला पोहोचण्यापूर्वी एका लहान मुलीला खेळवताना मोदी पाहायला मिळाले. ही लहान मुलगी होती ती म्हणजे अमित शहांची नात. मोदींचं लहान मुलांप्रती असलेलं आवड, प्रेम हे आपल्याला सर्वश्रुत आहेच. आणि त्यानंतर आता ते दाखल झालेले आहेत रानीप या आपल्या मतदान केंद्रावर. लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत, चर्चा करत आहेत आणि त्यानंतर ते आपला आता मतदानाचा हक्क बजावतील. तत्पूर्वी त्यांनी आपल्या आई हिराबेन यांची भेट घेतलेली होती आणि आता ते मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. देशामध्ये एकूण 117 जागांवर हे मतदान पार पडतंय, ज्यामध्ये गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी, तर केरळमध्ये 20 जागांवर मतदान होतंय. आसाममध्ये 4, बिहारमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 7, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 14, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10, पश्चिम बंगालमध्ये 5, गोव्यात 2, तर दादरा नगर हवेली, दमण दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एकेका जागेचा समावेश आहे. यानंतर मोदी हे मतदान करण्यासाठी गुजरातमध्ये दाखल झालेले आहेत. रानीप हा त्यांचा मतदान केंद्र आहे. आणि मोदी हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा उपस्थित आहेत। हे आपण थेट दृश्य पाहतोय गुजरातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अहमदाबादमधल्या रानीप मतदान केंद्रावर जाऊन मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। मतदानापूर्वी त्यांनी आपल्या आईची भेट घेतलेली होती। एक गुजरातचा गड राखण्याचं मोठं आव्हान आता भाजपसमोर असणार आहे। मतदान करून मोदी हे पुन्हा मतदान केंद्राच्या बाहेर पडलेले आहेत। आता तिसऱ्या टप्प्यासाठी अनेक दिग्गजांचं भवितव्य हे मतपेटीत बंद होत आहे आणि आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला ते मतदान केंद्राच्या बाहेर आले।
સુખમાં છો ને? બહુ મહેનત પડી હશે. ચલો આજ પછી આરામ કરજો બધા. आज पूरे देश में तीसरे चरण का मतदान हो रहा है. मेरा ये सौभाग्य है कि मुझे भी आज मेरा कर्तव्य निभाने का गौरवपूर्ण पल मेरे होम स्टेट गुजरात में वोट देकर के इस महान लोकतंत्र के पर्व में सक्रिय भागीदारी करने का अवसर मिला. जैसे कुंभ के मेले में स्नान करके एक पवित्रता का आनंद आता है, वैसा ही लोकतंत्र के इस महापर्व में मतदान करके उस पवित्रता की मैं अनुभूति करता हूं. मैं विशेष करके देश के सभी नागरिक भाइयों बहनों से आग्रह करूंगा कि इस लोकतंत्र के पर्व में अभी जहां जहां मतदान बाकी है, पूरे उमंग उत्साह और एक उत्सव के रूप में सब मतदान करें. मतदान किसको करे, किसको न करे, भारत का मतदाता जितना समझदार है, नीर क्षीर का विवेक जानता है, दूध का दूध और पानी का पानी करने का उसकी जो विशेषता है, ये पूरे दुनिया के लोगों के लिए एक अध्ययन का विषय है. सदी में पैदा हुए और पहली बार लोकसभा के लिए मतदान करने जा रहे हैं, वैसे सभी युवा मतदाता बेटे और बेटियों को इस लोकतंत्र के पर्व में देश की निर्णायक सरकार बनाने में उनकी सक्रिय भागीदारी का मैं स्वागत करता हूं. मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. पहली बार जो वोट दे रहे हैं उनके लिए ये सदी, ये पूरी सदी उनकी सदी है. उनको अपनी इस सदी को उज्जवल बनाने के लिए मतदान करना है और इसलिए नए मतदाताओं को मैं विशेष आग्रह करूंगा कि वे 100% मतदान का संकल्प करें और मतदान करें. दुनिया भारत के लोकतंत्र की ताकत है कि हम दुनिया को लोकतंत्र का महात्म्य क्या है वो दुनिया के सामने उदाहरण के साथ प्रस्तुत करते हैं. एक तरफ आतंकवाद का शस्त्र आईईडी होता है, आतंकवाद का शस्त्र आईईडी होता है और लोकतंत्र का शस्त्र, लोकतंत्र का शक्ति, लोकतंत्र का शस्त्र वोटर आईडी होता है. मुझे विश्वास है कि वोटर आईडी की ताकत आईईडी से भी अनेक अनेक गुना ज्यादा है. हम इस वोटर आईडी कार्ड का महत्व समझें, अधिकतम वोट करें. पहले दूसरे चरण में
देश ने जो भारी मतदान किया है उसके लिए भी सभी लोकतंत्र प्रेमियों का मैं हृदय से बहुत बहुत अभिनंदन करता हूं। आप सभी पत्रकार बंधु भी पिछले 1 महीने से लगातार मेहनत कर रहे हैं, ये धूप में दौड़ रहे हैं, थोड़ा आराम कीजिए कुछ पल, क्योंकि 23 मई तक अब आपको विश्रांति का समय मिले। बहुत आराम से तबीयत संभालिए, वैकेशन बच्चों के साथ बिताइए। सभी पत्रकारों को भी मेरी उत्तम स्वास्थ्य के लिए, इस गर्मी में इतनी मेहनत करने के बाद भी आपने देश को जगाने में जो काम किया है, मैं आपका भी अभिनंदन करता हूं, आपका आभार व्यक्त करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। जास्तीत जास्त संख्येनं देशभरातून मतदान करावं असं आवाहन मोदींनी केलेलं आहे। आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदी हे चालत लोकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी आलेले होते। जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन मोदींनी केलेलं आहे। गुजरातचा गड राखण्याचं एक मोठं आव्हान आता मोदी आणि शहांसमोर आहे। चल बस कर। बाइक आते बाइक दे रहे? नहीं दे रहे, नहीं देंगे। तेव्हा अहमदाबादमध्ये रानीप मतदार केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। एका दृश्यामध्ये आपण पाहतोय की अमित शहा यांच्या नातीला पंतप्रधानांनी खेळवलेला आहे, तर दुसरीकडे एक छोटासा रोड शो सुद्धा पंतप्रधान मोदी हे करत आहेत। मतदानापूर्वी सुद्धा नरेंद्र मोदींनी आपल्या आई हिराबेन यांची भेट घेतलेली होती। आज सकाळच्या दरम्यान ते गुजरातमध्ये दाखल झाले। सर्वप्रथम गेले ते आपल्या आईला भेटण्यासाठी, त्यानंतर ते रानीप आपल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले आणि त्यानंतर या दरम्यान त्यांनी अमित शहा यांच्या नातीला सुद्धा खेळवलं होतं आणि आता एक रोड शो करत मोदी हे आपला पुन्हा मार्गस्थ होत आहेत। आज तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरामध्ये मतदान पार पडतंय। एकूण 117 जागांवर हे मतदान पार पडतंय। यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मुलायमसिंग यादव, मेहबूबा मुफ्ती, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे, रावसाहेब दानवे, अनंत गीते अशा दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। गुजरातमधल्या 26 जागांवर आज मतदान पार पडते। सर्वच्या सर्व जागांवर मतदान पार पडते आणि हाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गुजरातमध्ये दाखल झालेले होते।
गुजरातमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी आपल्या आईची सर्वप्रथम भेट घेतली, तिच्यासोबत बातचीत केली, तिचे आशीर्वाद घेऊन ते रानी पै आपल्या मतदान केंद्रावर दाखल झाले। यावेळी उघड्या जीपमधून मोदी हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले होते आणि यानंतर आता ते एक छोटासा रोड शो करत पुन्हा मार्गस्थ आपका गला बैठा हुआ है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यहाँ पर मौजूद थे और उन्होंने हमसे हमारा हालचाल पूछा, ये जाना कि कितने दिनों से गुजरात में मौजूद हैं और धीरे धीरे उनका ये काफिला वह आगे बढ़ रहा है। और रोड के दोनों तरफ आप तस्वीरों में देख पा रहे हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के स्वागत में सैकड़ों की तादाद में, हजारों की तादाद में लोग मौजूद हैं जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को देखकर नरेंद्र मोदी के नारे बुलंद कर रहे हैं, उनसे बात करने की कोशिश कर रहे हैं। प्रधानमंत्री भी धीमी गति से, मंद गति से आगे बढ़ रही ये अपनी जीप के जरिए लोगों का अभिवादन कर रहे हैं। उंगली पर काली स्याही का निशान दिखा रहे हैं और इस निशान के जरिए वो एक संदेश दे रहे हैं कि मतदान ज़रूर करें, मतदान करने ज़रूर जाएं। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये काफिला अब अयोध्या नगर सोसाइटी से उल्टे हाथ की तरफ मुड़ता नज़र आ रहा है। वे जीप को ज़्यादा करीब ले जा रहे हैं लोगों की तरफ जो कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मिलना चाहते हैं। आप तस्वीरों में देख पा रहे होंगे कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जहां से गुजर रहे हैं, लोग विक्ट्री का साइन बना रहे हैं, अपने मोबाइल के जरिए उनकी तस्वीर उतार रहे हैं, फोटो खींच रहे हैं और तस्वीर उतार कर वे बताने की कोशिश कर रहे हैं कि प्रधानमंत्री का जो संदेश है वो उन तक पहुंच रहा है। यानी कि वो जो उंगली पर काली स्याही का निशान दिखा रहे हैं